Good morning, friends. Welcome again. The next point is the second type or second mode of transfer of heat, that is convection. Here, the one question is asked to us: how does the transfer of heat takes place through a liquid? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उष्णता संक्रमणाचा जो दुसरा प्रकार आहे, जो दुसरा मार्ग आहे, ज्याला आपण कन्व्हेक्शन म्हणजेच मराठीमध्ये अभिसरण म्हणतो, तर ह्या अभिसरणाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की द्रव पदार्थामधून उष्णतेचं संक्रमण कसं होतं. अँड फॉर अंडरस्टँडिंग हाऊ द हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस थ्रू द लिक्विड, वन ॲक्टिव्हिटी वी कॅन डू. तर या ठिकाणी ह्या द्रवामधून होणारं पदार्थांचं संक्रमण अभ्यासण्यासाठी आपल्याला एक कृती करायची, एक छोटासा प्रयोग करायचा. या प्रयोगामध्ये काय सांगितलं आहे बघा, इथं आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला लागणारं साहित्य आणि कृती या दोन्ही दिसत आहे. ॲपॅरेटस साहित्य: अ बीकर, पोटॅशियम परमँगनेट क्रिस्टल्स, अ बर्नर. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे काय? एक चंचुपात्र, पोटॅशियम परमँगनेटचे खडे आणि बर्नर आणि पाणी, एवढं साहित्य आपल्याला लागणार. आता पहा कृतीमध्ये काय सांगितलं आपल्याला. टेक सम वॉटर इन अ बीकर, हीट द बीकर स्लोली ऑन ए गॅस बर्नर, ड्रॉप few crystals of potassium permanganate into the water. Now observe what happened in the beaker carefully. आता या प्रयोगामध्ये आपल्याला एका चंचुपात्रामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्या चंचुपात्राला त्या स्टँडवर ठेवून बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्यायला सुरुवात करायची. उष्णता द्यायला सुरुवात केल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला पोटॅशियम परमँगनेटचे काही खडे टाकायचे आणि हे खडे टाकल्यानंतर आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं. आता निरीक्षणामध्ये काय दिसतंय पहा. यू विल सी अ स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोईंग अपवर्ड्स अँड कमिंग बॅक टू द बॉटम ड्यू टू द पोटॅशियम परमँगनेट. दज मॅग्नेटा कलर्ड स्ट्रीम्स कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. वेन हीटिंग बिगिन्स, the water near the bottom becomes warm and its density decreases. As a result, it moves upwards and is replaced by cold water coming from the above. In this manner, heat is transferred by means of currents called a convection current. This process is called as a convection of heat. तर या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय पहा. आपलं निरीक्षण काय असेल तर आपण ज्यावेळी त्या पाण्याला उष्णता द्यायला सुरुवात करतो त्यावेळी पाण्यातून खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह आपल्याला दिसतात. आणि हे पोटॅशियम परमँगनेट हे कलरफुल असल्यामुळं हे आपल्याला याचं निरीक्षण व्यवस्थित करता येतं. पोटॅशियम परमँगनेटमुळं हे लाल जांभळे प्रवाह आपल्याला लगेच ओळखता येतात. पाण्याला उष्णता द्यायला आपण सुरुवात केली की तळालगतचं पाणी गरम होतं आणि पाणी गरम झाल्यामुळं त्याची जी घनता आहे ती घनता कमी होते. म्हणजे काय, तर या तळातले जे पाण्याचे कण आहेत त्यांचं वजन कमी होतं आणि वजनाने हलकी वस्तू ही वरच्या बाजूला जाते आणि वरचं जे थंड पाणी आहे ते थंड पाणी हे वजनानं जड असतं, त्याची घनता जास्त असते आणि त्यामुळं हे वरचं थंड पाणी खाली येतं. अशा प्रकारचं खालून वर जाणारे पाण्याचे प्रवाह आणि वरून खाली येणारे पाण्याचे प्रवाह, अशा पद्धतीनं उष्णतेचं संक्रमण या प्रवाहाद्वारे होतं आणि या प्रवाहाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणालाच आपण अभिसरण किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये कन्व्हेक्शन असं म्हणतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की वर जो प्रश्न विचारलेला आहे की द्रव पदार्थामधून उष्णतेचं संक्रमण कसं होतं, तर
in liquids the heat is transferred by the way of convection. म्हणजे द्रव पदार्थामधलं जे उष्णतेचं संक्रमण आहे हे उष्णतेचं संक्रमण अभिसरण या प्रक्रियेमुळे घडतं हे आपण या ठिकाणी या प्रयोगावरून सांगू शकतो. We can always remember one thing here. Convection can occur in liquid and gaseous substances. Convection needs a medium. म्हणजेच या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अभिसरण होण्यासाठी सुद्धा पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे स्थायू पदार्थामध्ये उष्णतेचं संक्रमण होण्यासाठी वहन म्हणजे कंडक्शन होत असताना सुद्धा माध्यमाची आवश्यकता असते, त्याच पद्धतीनं द्रवामध्ये किंवा गॅसियस स्टेटमध्ये उष्णतेचं संक्रमण होण्यासाठी मीडियम म्हणजे माध्यमाची आवश्यकता असते. सो कन्व्हेक्शन ऑल्सो नीड्स मीडियम फॉर द ट्रान्सफर ऑफ हीट. Here the next activity given, and see the figure and what is the apparatus required for this activity. Apparatus: a test tube, a piece of ice, wire gauze, a burner, a candle, etc. तर या कृतीसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी काय दिलेलं आहे तर टेस्ट ट्यूब म्हणजे परीक्षण, पीस ऑफ आईस बर्फाचा तुकडा, वायर गॉज म्हणजे स्टीलची जाळी आणि बर्नर आणि मेणबत्ती यापैकी आपल्याला हे साहित्य या ठिकाणी लागणार आहे. कृती काय सांगितले पहा. टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब, रॅप अ पीस ऑफ आईस इन अ वायर गॉज अँड ड्रॉप इट इन द टेस्ट ट्यूब. इट विल सिंक टू द बॉटम. काय करायचं आहे तर यामध्ये एका परीक्षा नळीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि एक बर्फाचा तुकडा तारेच्या जाळीमध्ये गुंडाळून तो त्या परीक्षणामध्ये सोडायचा आहे. तो त्या परीक्षणाच्या तळाशी जाऊन बसेल. नाऊ युझिंग अ टेस्ट ट्यूब होल्डर, होल्ड द टेस्ट ट्यूब ॲट अ स्लँट ॲज शोन इन द फिगर अँड हिट द अप्पर पार्ट ऑफ टेस्ट ट्यूब. आता या ठिकाणी ती परीक्षा नळीच्या पकडण्याचं जे चिमटा असतो त्या चिमट्याने परीक्षा नळी पकडायचे आणि आकृत्यात दाखवल्याप्रमाणे तिरकी धरायची. त्यानंतर हीट द अप्पर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब, स्टॉप हिटिंग वेन द वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग. आपल्याला काय करायचं आहे ती परीक्षा नळी तिरकी धरल्यानंतर त्या परीक्षा नळीचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागामध्ये आपल्याला उष्णता द्यायची आणि ते पाणी उकळायला लागल्यानंतर ती उष्णता देणं आपल्याला थांबवायचं. ऑब्झर्व द पीस ऑफ आईस ॲट द बॉटम, द हीट डज नॉट रीच द बॉटम इवन दो द अप्पर पार्ट इज हिटेड. आता आपल्याला त्या तळाशी जाळीमध्ये जो आपण बर्फ बांधला आहे त्याचं निरीक्षण करायचं. आपल्याला असं दिसून येतं की तो जो तुकडा आहे बर्फाचा तुकडा, तो तुकडा त्या पाण्याला उष्णता दिली तरी त्या बर्फावर त्या उष्णतेचा परिणाम होत नाही, तो बर्फ वितळत नाही, तो तसाच राहिलेला आपल्याला दिसून येते. याचा अर्थ काय आहे, द हीट डज नॉट रीच द बॉटम इवन दो द अप्पर पार्ट इज हीटेड. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की त्या परीक्षा नळीच्या वरच्या भागाला दिलेली उष्णता ही खाली त्या बर्फापर्यंत पोचत नाही आणि त्यामुळं तो बर्फ आहे तसाच न वितळलेला आपल्याला दिसून येतो. आता हे का घडतं, हाऊ डज दिस हॅपन. द डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस ड्यू टू हिटिंग, देअरफॉर इट कॅनॉट सिंक अँड द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन डज नॉट ऑकर. आता यामुळं काय होतं की आपण त्या पाण्याच्या परीक्षा नळीच्या वरच्या भागामध्ये उष्णता दिली, त्यामुळं काय होतं की वरच्या पाण्याची घनता कमी होते आणि जे पाण्याची घनता कमी झाली म्हणजे जे पाण्याचे कण वजनाने हलके असतात ते वरच राहतात, ते खाली येत नाहीत आणि त्यामुळं या बर्नरची उष्णता त्या परीक्षा नळीच्या तळापर्यंत पोचत नाही आणि त्यामुळंच तो बर्फ त्या बर्फावर
त्या उष्णतेचा काही परिणाम होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जे अभिसरण जे आहे हे अभिसरण नेहमी खालच्या बाजूकडून वरच्या बाजूकडे होत असतं. वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे हे अभिसरण होत नसतं. हे आपण या ठिकाणी या प्रयोगावरून सांगू शकतो. देन द नेक्स्ट पॉईंट इज द थर्ड मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, दॅट इज रॅडिएशन. आता आपण उष्णता संक्रमणाचा जो तिसरा मार्ग आहे, तिसरी जी पद्धत आहे की ज्याला आपण रॅडिएशन म्हणजे प्रारण असं म्हणतो, ते बघणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय रॅडिएशन? ट्रान्सफर ऑफ हीट बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इज कॉल्ड अ रॅडिएशन. म्हणजेच कोणतंही माध्यम नसताना विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला आपण प्रारण असं म्हणतो. वी कॅन सी हेअर इन डायग्राम, वी कॅन वॉर्म आवर हँड्स इन प्रेझेन्स ऑफ बॉनफायर. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला एक काय सांगितलं पहा. लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. Hold your hands on its two sides at some distance from the candle. Bring them closer. What do you feel? Have you warmed yourself near a bonfire or in the morning sun in the winter? तर या ठिकाणी आपल्याला एक मेणबत्ती पेटवून उभी धरायची आहे. तिच्या दोन्ही बाजूला तळहात धरायचे आहेत आणि हात थोडे थोडे जवळ आणायचे आहेत. आपल्याला काय जाणवतं? तर त्या मेणबत्तीची उष्णता आपल्याला जाणवते. त्याचबरोबर शेकोटीजवळ सकाळी किंवा कोवळ्या उन्हामध्ये आपण उभे राहिल्यानंतर त्या शेकोटीची उष्णता आपल्याला शरीराला मिळते. या ठिकाणी आपण त्या जाळाच्या डायरेक्ट संपर्कात नसतो, आपण फक्त त्याच्यापासून काही अंतरावर उभे असतो, तरीसुद्धा आपल्याला त्या उष्णतेची जाणीव होते. त्याचप्रमाणे द सन इज मिलियन्स ऑफ किलोमीटर अवे फ्रॉम अस. देर इज नो एअर बिटवीन द सन and the earth's atmosphere is only one thin layer of air close to the earth. Then how does the heat of the sun reach us? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवाही नाही आहे आणि हवेचा तर हा फक्त पृथ्वीच्या लगत आहे. मग तरीसुद्धा ही सूर्यापासून बाहेर पडणारी उष्णता आपल्यापर्यंत कशी पोचते? या ठिकाणी मध्ये कोणतंही माध्यम नाही आहे, तरीसुद्धा ही उष्णता आपल्यापर्यंत पोचत असते. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की माध्यम नसतानाही उष्णतेचं संक्रमण होऊ शकतं. दॅट इज वी कॅन से दॅट द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे, दॅट इज विदाउट मीडियम, इज कॉल्ड अ रॅडिएशन. तर या ठिकाणी माध्यम नसताना सुद्धा होणारं जे उष्णतेचं संक्रमण आहे, या संक्रमणालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये प्रारण म्हणत असतो. आणि अशा ह्या उष्णता संक्रमणाच्या 3 पद्धती, 3 मार्ग आपण पाहिलेले आहेत. पहिला मार्ग कंडक्शन, त्याला आपण मराठीमध्ये वहन म्हणतो. दुसरा मार्ग कन्व्हेक्शन, त्याला आपण मराठीमध्ये अभिसरण म्हणतो. आणि तिसरा मार्ग म्हणजे रॅडिएशन, त्याला आपण मराठीमध्ये प्रारण म्हणतो. नमस्कार.